केवळ खेळाडू, विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम कोणतीही पूर्वसूचना न देता आकस्मिकतेने तोडण्याचे काम ठाणे महापालिकेने केले. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का, असा सवाल 101 वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवारी 16 जून रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम, इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली. वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामे तोडताना 2 दिवसाची नोटीस दिली जाते, पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला आहे. दिलीप धुमाळ म्हणाले, स्पोर्टिंगने बांधलेल्या चेंजिंग रूम आणि इतर गोष्टींसाठी महापालिकेने 12 सप्टेंबर 2022 रोजी नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. पण एका न्यायालयीन प्रकरणात 17 जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचे सांगून 1 दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करूनसुद्धा हे बांधकाम 16 जून रोजी तोडण्यात आले. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर 9 जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान 17 जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे, अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पण या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूने निकाल दिला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. केवळ न्यायालयीन प्रकरणात निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या बाबतीत मी एवढंच सांगेन की हा क्लब 100 वर्ष जुना आहे. त्यापूर्वी ज्या संस्थेची जी इमारत होती, पॅव्हिलियन होतं, ते अतिशय लहान होतं. नंतर एवढी मेंबर संख्या वाढली आणि पावसामुळे ती जुनी झालेली जी इमारत होती ती लीक व्हायची, खेळता येत असे, आतमध्ये टेबल टेनिस खेळणं वगैरे कठीण होतं. म्हणून आमच्या क्लबनी स्वतःच्या पैसे गोळा करून नवीन क्लब बांधला, नवीन बिल्डिंग बांधली. त्यावेळेला नवीन बिल्डिंग बांधली तेव्हा मेंबर्सना पत्ते खेळता यावे म्हणून इकडे एक टेम्पररी रूम बांधली. ती टेम्पररी रूम होती ती जेव्हा क्लब हे झाला, पूर्ण झाला, तेव्हा असं विचार केला गेला की लहान मुलांचे ह्या इकडे जे क्रिकेट खेळणारे असतात, त्यांच्या मॅच असतात, त्यावेळेला ते किट बॅग घेऊन येतात. त्यांच्या किमती बॅट असतात, किमती वस्तू असतात. त्या वस्तू ओपन ह्याच्यामध्ये हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता निर्माण होत होती. म्हणून आम्ही त्याचा विचार असा केला की ही रूम आहे ती त्यासाठी वापरावी. मग त्याच्यात आम्ही काय केलं, सुधारणा काय केली की मुलांना टॉयलेटसुद्धा फॅसिलिटी पाहिजे. आता हल्ली लेडीज एवढं क्रिकेट वाढलेलं आहे, आम्ही लेडीजसाठी सुद्धा आम्ही इथे नेट चालू केली, लेडीजसाठी टुर्नामेंट केल्या. आता त्या लेडीजना जर आम्ही चेंजिंग रूम देऊ शकलो नाही, त्यांना जर टॉयलेट फॅसिलिटी व्यवस्थित देऊ शकलो नाही, तर त्या मुली कशा येणार इकडे आणि कशा खेळणार, हे सर्व लक्षात घेऊन आम्ही हे सर्व केलं होतं. आमच्या ह्याच्यामध्ये ह्या इथे काही कन्स्ट्रक्शन करून काहीतरी पैसे कमवण्याचा मुळीच उद्देश नाही आहे. उद्देश कधीच नव्हता आणि नसणार होता. पण ह्या मुलांना, खेळणाऱ्या मुलांना, आता तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईमध्ये क्रिकेट एवढी आहे. आज आमच्या नेटवर, पूर्वी आमच्याकडे 2 ते 5 नेट असायची, आज आमच्याकडे 10 इकडे आणि 10 त्या देवळाच्या जवळ अशी 20 नेट आहेत. सकाळ संध्याकाळ हजारो मुलं खेळत असतात. बरं, त्या नेटवर खेळतात ते वेगळी, बाहेरसुद्धा खेळतात. आता एवढ्या मोठ्या संख्येने जी मुलं खेळतात त्यांना काहीतरी फॅसिलिटी देणं आपलं कर्तव्य आहे ना. आपण त्यांच्याकडनं नेटसाठी काही चार्ज घेतो, त्या बदल्यामध्ये त्यांना चांगली विकेट देणं, त्यासाठी माळ्यांचा खर्च करणं, हे सर्व करणं हे आपल्याला गरज आहे आणि ते करत होतो आपण. आपल्याला ह्याच्यामधनं कुठनंही कमर्शियल काहीतरी आपल्याला उत्पन्न मिळवायचं आहे किंवा मजा करायची आहे, ह्याच्यासाठी आम्ही कधीच हे केलं नाही. आमचा उद्देश एक स्पोर्टिंग क्लब ही ठाण्यातली सर्वात जुनी संस्था आहे की ज्यांनी क्रिकेटसाठी अहोरात्र प्रयत्न केला. आपल्या ठाण्यामधनं खंडेराव रांगणेकरांसारखे टेस्ट प्लेयर सगळे निर्माण झालेले आहे. इथे किती मोठ्या लोक इथे येऊन मॅच खेळलेले आहेत. आमची मागणी काही नाही आहे. ही जी मोडतोड केलेली आहे ती का केली आहे आणि कोणाच्या यांनी केलेली, कोण याच्या मागचं आहे की ज्यांना हे आवडत नाही. आम्ही जे काय चांगलं करतो क्रिकेटसाठी
हे तर आम्हाला कळलं पाहिजे. 2022 12 सप्टेंबर 2022 साली त्यांनी आम्हाला एक नोटीस सर्व केली होती की तुमच्याकडे इल्लीगल बांधकाम हे आहे म्हणून, तर तुम्ही आम्हाला 15 दिवसामध्ये त्याचं उत्तर द्यावं. त्यानंतर आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती ठाणे कॉर्पोरेशनकडून आमच्याकडे आलेली नाही आहे. मात्र अचानक काल जे आहे, काल ते दुपारी 2:30 वाजता इकडे आले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सर्व नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती 2022 साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जे आहे 2025 आहे आणि PIL ह्या क्लबवर दाखल झालेली आहे. तर त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे, जो म्हणजे आज, आणि आज तो PILचा रिझल्ट आहे तो लागला आणि ते PIL डिसमिस झालेलं आहे. हे मला, आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचा प्रॉब्लेम हा आहे की हा योगायोग म्हणावा की जाणूनबुजून केलेली कारवाई म्हणावी, हे आपणच ठरवायला हवं. कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे, 2022ला तुम्ही नोटीस दिली आणि 2025 काल 16 जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे आणि 5:15 वाजेपर्यंत त्यांनी ही सगळी तोडफोड केली आणि पूर्णपणे डिमॉलिशन करण्यात आलेलं आहे. हालाकी त्यांच्याकडे 48 तास अगोदर जनरली नोटीस दिली जाते, ती पण त्यांनी सर्व केलेली नाही आहे. आणि या भर पावसात काल प्रचंड पाऊस होता, तरी पण हे जाणून बुजून केलेलं आहे. मला कळत नाही की TMCचे अधिकारी आहेत ते एवढे सक्षम केव्हापासून झाले, एवढे कार्यक्षम केव्हापासून झाले, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. कारण ह्या क्लबमध्ये जे आहेत माननीय एकनाथ शिंदे, सगळे आमदार, खासदार, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावकर, हे सगळे आमचे सभासद आहेत. जितेंद्र आव्हाड हे सगळे सभासद आहेत. संजीव नाईक साहेब आहेत. तर हे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की TMCचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कोणता हा दबाव होता की त्यांना कालच ही कारवाई करायची होती. आणि आज आमच्याकडे जे आहे PIL डिसमिस झालेल्याची नोटीस पण आहे. मी तुम्हाला ती उद्या सकाळी मला ती नोटीस मिळेल, ती पण देतो. आणि 9 जूनला 17 जून ही डेट दिली होती हायकोर्टाने फॉर PIL डिसमिसल, ती पण आम्ही त्यांना दाखवली, परंतु त्यांनी कुठलाही कॉग्निजन्स त्या बाबतीत घेतला नाही आणि त्यांनी ही धरसोड वृत्तीने कारवाई केली आणि ही ड्रेसिंग रूम ही मुलांचं सगळं काही प्रसाधन होती ते सगळं तोडलेलं आहे, इंडोरला हात लावलेला आहे आणि सगळं काही केलेलं आहे.